एक महत्त्वाची बातमी हाती आहे ती म्हणजे बाबरी प्रकरणी सर्व आरोपींना जामीन मंजूर झालेला आहे। वैयक्तिक जात मुचलक्यावरती सर्व आरोपींची सुटका करण्यात येती है। डिस्चार्ज एप्लीकेशन पर कोर्ट ने अभी जजमेंट लिखा रही है, वो अगर अलाउ करते हैं तो मुकदमा नहीं चलेगा और डिस्चार्ज पे अगर उसको रिजेक्ट करते हैं तो चार्ज फ्रेम होंगे। डिस्चार्ज एप्लीकेशन में आपने क्या कहा? डिस्चार्ज एप्लीकेशन पे हमने वही कहा है जो पहले भी कहते रहे हैं कि इन लोगों का कोई मेड आउट केस नहीं होता है, इनका बाबरी स्ट्रक्चर के विध्वंस में किसी तरह से योगदान नहीं था, ये लगातार क्राउड को रोक रहे थे, यही हमारा आरोप तय करने को लेकर क्या चल रहा है? जो ऑर्डर रिजर्व है आज ही इसको अभी तुरंत ऑर्डर आ जाएगा, 10 मिनट बाद आपको अपडेट। 20,000 रुपए का निजी चलती। आरोप तय करने को लेकर क्या हुआ है? आरोप तय तभी होगा जब डिस्चार्ज एप्लीकेशन रिजेक्ट करते हैं। आरोप डिस्चार्ज का मतलब यही है कि आरोप न फ्रेम किया जाए, चार्ज न फ्रेम किया जाए, उसके बाद वो डिस्चार्ज एप्लीकेशन उसके बाद वो चार्ज फ्रेम करेंगे। तब तक क्या ये सारे लोग अदालत के भीतर मौजूद हैं? हाँ, जितनी देर जजमेंट अभी जज साहब लिखा रहे, बहस कंप्लीट हो गई, प्रोसीडिंग पूरी हो गई, हम लोग बाहर निकल आए हैं। हाँ। अब वो जजमेंट करेंगे, उसके बाद माननीय अडवाणी जी और बाकी लोग आज शाम तक जजमेंट आ जाएगा। अभी थोड़ी देर में। क्या नाम होगा? प्रशांत सिंह अटल। आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे बाबरी प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह 12 जणांना आज जामीन मंजूर झालेला आहे। भाजपच्या नेत्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 20,000च्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती हा जामीन मंजूर झाल्याचं कळतंय। भारती सहस्त्रबुद्धे आपली प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। भारती, काय झालंय आज कोर्टात? प्राजक्ता, आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण दिवस मानला जातोय भाजपच्या सगळ्या मोठ्या नेत्यांसाठी। अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि इतर जे आरोपी होते त्या सगळ्यांना आज कोर्टात हजर राहण्यात सांगितलं होतं। त्यानुसार ते सगळे कोर्टात हजर राहिले आणि सुनावणीच्या सुरुवातीलाच या सगळ्यांना 12ही जणांना वैयक्तिक 20,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झालाय। मात्र आपल्या सगळ्यांचं जे लक्ष लागलेलं आहे ते आहे आरोपांच्या निश्चितीकडे। तर पुन्हा एकदा आता थोड्या वेळातच कोर्ट भरणार आहे आणि पुन्हा एकदा आरोपांची निश्चिती होणार आहे आणि त्यानंतर काय आरोप लागले जातात यावरून पुढची रूपरेषा ठरणार आहे। प्राजक्ता, भारती, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे बाबरी प्रकरणी पुन्हा एकदा कोर्ट सुरू होणार आहे आणि या सगळ्या लोकांवरती म्हणजे हे जे 12 आरोपी आहेत तर त्यांच्यावरती आरोपांची निश्चिती केली जाणार आहे। मात्र तुर्तास तरी भाजपच्या या सगळ्या नेत्यांना दिलासा म्हणायला हवा आहे। यामध्ये लालकृष्ण अडवाणी आहेत, मुरली मनोहर जोशी आहेत, उमा भारती आहेत, यांच्यासह इतर जे आरोपी आहेत यांना आता दिलासा मिळालेला आहे। 20,000च्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती त्यांची सुटका करण्यात आलेली आहे, त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। मात्र काही वेळातच कोर्टाचं कामकाज पुन्हा एकदा सुरू होईल आणि या 12 आरोपींवरती आरोपांची निश्चिती केली जाईल। काही वेळापूर्वी वकिलांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली होती आणि वकिलांचं म्हणणं होतं की आम्ही कोर्टामध्ये हेच मांडायचा प्रयत्न केला आहे की हे जे सगळे नेते आहेत ते या ठिकाणी कुठलेही पाडकाम करण्यासाठी नव्हते, तर ते त्या ठिकाणी लोकांना अडवण्यासाठी उपस्थित होते, लोकांना ते अडवत होते असं आम्ही कोर्टामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय। हे सगळं प्रकरण काय आहे आपण यावरही एकदा नजर टाकूयात। एफआयआर क्रमांक 197 अज्ञात कारसेवकांच्या विरोधात लखनौमध्ये दाखल झालेला आहे। 198 फैजाबादमध्ये, नंतर रायबरेली कोर्टामध्ये हस्तांतरित करण्यात आलेला आहे। तर 198 क्रमांक एफआयआर मध्ये विश्व हिंदू परिषद, भाजपच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे। लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, साध्वी ऋतंभरा, गिरिराज किशोर, अशोक सिंघल, विष्णू दालमिया यांची नावे यामध्ये आहेत। सीबीआयला तपासात कट रचल्याचे पुरावे मिळालेले आहेत। आरोपपत्र दाखल करताना सीबीआयने बाळासाहेब ठाकरेंसह आणखी 13 नेते यांना आरोपी बनवलेला आहे, तसे पुरावे दाखल केलेले आहेत। एकूण 21 नेत्यांवरती बाबरी पाडल्याचा कट रचल्याचा आरोप आहे। मात्र फैजाबादच्या खटला लखनौला हस्तांतरित करताना सरन्यायाधीशांची परवानगी घेतली नव्हती असं देखील आता समोर येत आहे। तांत्रिक मुद्दा अडचणीचा आहे। खटला पुन्हा रायबरेलीला पाठवण्यात आलेला होता। आपोआपच कट रचल्याचं कलम बाद झालं आणि 13 नेते याच्यातून बचावलेले आहेत। अलाहाबाद हायकोर्टाने 13 नेत्यांना कट रचल्याच्या कारसेवकांना भडकावल्याच्या आरोपातून मुक्त केलेलं आहे। 2011 साली सीबीआयने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि त्याच सगळ्या प्रकरणी आज पुन्हा एकदा भाजपच्या या बड्या नेत्यांना जामीन मंजूर झालेला आहे, त्यांना दिलासा मिळालेला आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, आज कोर्टात नेमकं काय काय घडलेलं आहे आणि थोड्या वेळाने पुन्हा एकदा कोर्ट सुरू होणार आहे असंही कळतंय, नेमकं काय काय घडतंय?
प्राजक्ता, खरं तर आजच्या या प्रकरणामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. बाबरी विध्वंस प्रकरणी 12 नेत्यांना आज जामीन मिळालेला आहे वैयक्तिक जात मुचलक्यावरती. जामिनाची एक गोष्ट त्यांना तुर्तास दिलासा अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येईल, पण जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यावरती नेमके कुठले आरोप निश्चित होणार, कारण चार्जशीट या प्रकरणामध्ये सीबीआय पुन्हा एकदा फाईल करत आहे आणि त्यामुळं जरी जामीन हा म्हणजे किरकोळ दिलासा जरी मानला जात असला तरी त्यांच्यावरती आरोप नेमके कुठले लावले जातात याच्यावरती या प्रकरणाची दिशा जी आहे ती ठरणार आहे. आज खरं तर लालकृष्ण अडवाणी, त्याच्यानंतर मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि विनय कटियार यांच्यासह काही इतर म्हणजे साध्वी ऋतंबरा या देखील आज लखनौमध्ये या सीबीआयच्या विशेष कोर्टामध्ये उपस्थित होत्या आणि त्यावेळी त्यांनी जामिनासाठी जो अर्ज केला होता तो कोर्टानं मान्य केलेला आहे. अर्थात एक या सगळ्या प्रकरणातली एक महत्वाची गोष्ट आहे की बाबरी विध्वंस प्रकरणी अपराधिक साजिश म्हणजे कट रचल्याचा जो गुन्हा आहे तो त्यांच्यावरती दाखल करण्यात यावा अशी सीबीआयची मागणी आहे आणि ती मागच्या वेळी कोर्टानं मान्य केलेली होती. आणि म्हणून जर चार्जशीटमध्ये यांच्यावरती तशा पद्धतीचे काही आरोप जर दाखल झाले तर ती या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय गंभीर गोष्ट असू शकते आणि म्हणून जामीन जरी मिळालेला असला तरी आज जे चार्जशीट नंतर याच्यानंतर दाखल होईल ते नेमकं कशा पद्धतीनं दाखल होतं हे पाहणं महत्वाचं असेल. प्रशांत, मात्र आता तू जसं सांगितलं की कट रचण्याचा जो आरोप आहे किंवा जे कलम आहे ते त्यांच्यावरती दाखल होऊ शकतं, या सगळ्या संदर्भात कायदेतज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे? कुठल्या गोष्टींच्या अंतर्गत हे नेते अडकू शकतात किंवा पूर्णतः सुटू शकतात? मुळात प्राजक्ता हे 25 वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे. 1992 साली ही बाबरी मशीद पाडली गेलेली होती आणि जेव्हा ही मशीद पाडली गेलेली होती तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार होतं आणि म्हणूनच कदाचित त्याच्यामध्ये म्हणायला आपल्याला अशी जागा आहे की म्हणून अशा पद्धतीनं दोन वेगवेगळ्या केसेस दाखल करण्यात आलेल्या होत्या आणि दोन वेगवेगळी प्रकरणं जी आहेत ती एक लखनौमध्ये आणि एक अलाहाबादमध्ये अशा पद्धतीनं केस सुरू होती आणि कुठंतरी जे आरोप किंवा जे गुन्हे होते ते डायल्यूट करण्याचे प्रयत्न जे आहेत ते त्यावेळी झालेले होते. मागच्या वेळी जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलेलं होतं वरच्या कोर्टामध्ये तेव्हा याच मुद्द्यावरती सीबीआयनं खरं तर पुन्हा एकदा अपील केलेलं होतं, कारण अपराधिक साजिश किंवा ज्याला आपण षडयंत्र रचल्याचा गुन्हा म्हणतोय तर तो जर या नेत्यांवरती दाखल झाला तर कदाचित त्यांच्यावरती आणखीन सिरियस चार्जेस त्याला आपण म्हणू शकतो आणि कदाचित जास्त त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू.